सो फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत मोमोज. यासाठी आपल्याला 1 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि याला आपल्याला पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून याला मळायचं आहे. छान असं मऊ मळून घ्यायचं आहे. मळून झाल्यानंतर थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्याने एकदा पीठ मळून घ्यायचं. तर याचा गोल उंडा करून त्याला आपण एक 10 मिनटं ड्राय मऊ कपड्यांमध्ये झाकून ठेवूयात. हे 10 मिनटं आपण झाकून ठेवून देऊया. आता एक सॉसपॅनमध्ये अर्धा वाटी सोयाबीन घेऊन ते पाण्यात उकळायचे आहे 10 मिनटं. उकळल्यानंतर अशा प्रकारे हे शिजलेले दिसतात आणि गॅस बंद करून याला थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत एक सॉसपॅनमध्ये एक अख्खा टमाटर, 2 मिरच्या आणि पाणी घेऊन त्याला सुद्धा उकळून घ्यायचं आहे 10 मिनटं. आपले सोयाबीन थंड झाल्यावर त्यातलं पाणी काढून आपल्याला मिक्सरमधून त्याची बारीक वाटलेली पेस्ट काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे सोयाबीनचं तयार. आता जे टमाटर्स आपण शिजवून घेतले ते थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट काढून घेऊ. त्यासाठी त्यामध्ये 3-4 लसणाच्या पाकळ्या, एक अद्रक किसलेलं, 1 चम्मच तिखट आणि 1 चम्मच मीठ टाकून आणि एक अर्धा लिंबू त्याच्यात पिळून घेऊया, लिंबाचा रस, आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे याची चटणी तयार होईल, मोमोज चटणी. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण आणि अद्रक छान 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. ते झाल्यावर त्यात तिखट आणि मीठ घालायचं आहे. हे मिक्स झाल्यावर आता यात आपण आधी गोबी थोडीशी फ्राय करून घेऊया. एक 5 मिनटं गोबीला छान फ्राय करून घ्यायचं यात. गोबी छान फ्राय झालेली आहे. आता आपण यात सोयाबीन टाकून देऊया, बारीक केलेलं. याला सुद्धा एक 5 मिनटंच शिजवून घ्यायचं आहे. जास्त ओव्हर कुक नाही होऊ द्यायचं आहे. 5-10 मिनटानंतर हे अशा प्रकारे आपलं सारण तयार होईल. आता आपण हे थंड करूया. ते झाल्यानंतर मोमोजसाठी एक छोटी उंडा घेऊन त्याला एक पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लाटी तयार करून घ्यायची. लाटी तयार झाली. जास्त थिन पण नाही आणि जास्त जाड पण नाही. आता याच्यात आपण ते सारण टाकून घ्यायचं आहे बरोबर मधोमध आणि याला मोमोजचा आकार द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊ शकता. अशा प्रकारे मोमोजला पॅक करून घ्यायचं आहे.
हा आपला मोमोज तयार आहे. सगळेच मोमोज असे तयार करून घ्यायचे. एका चाळणीला ऑइल ब्रश करून घ्यायचं ऑइलनी पूर्ण. आणि त्यात मोमोज ठेवायचे. आणि स्टीमरसाठी आपण एक कढई घेतली आहे. त्यात पाणी टाकून एक स्टँड ठेवायचं आहे. आणि आता आपण या स्टँडवर आपण ती मोमोजची चाळणी ठेवायची आणि त्याला झाकून घ्यायचं आणि साधारण 10 ते 12 मिनटं त्याला शिजवून वाफेवर शिजवायचं आहे. 10 ते 12 मिनटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपले मोमोज तयार आहेत. गरम गरम मोमोज खाण्यासाठी तयार आहेत.